मडगाव हाऊसिंग बोर्डाचो सर खूप इश्यू येयला आनी चडशे करून तुमी गव्हर्मेंटा जागो आसा जाल्यार दे आमी नवीन बिल्डींग बांदता म्हटलां. गोवा हाऊसिंग बोर्ड खूप मोठो मडगाव हाऊसिंग बोर्ड आसा, दोन कडेन आसता आणि त्या खातीर ती जागा भरपूर आसा. हांवें कालूच सांगलां की हे जे हाऊसिंग बोर्ड गोंयांत जावपा 1972 पयलीं जे डिसिजन भाऊसाहेब बांदोडकरान घेतलें ते खूब गरीब लोक आसा, एनआयजी किंवा मिडल इन्कम ग्रूप पीपल असो हे सगळे लोकांक ताजो उपयोग जाता. त्या खातीर आतां आमचो जो चेअरमॅन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ते योग्य रितीन ते काम करपाक सोदता आनी तें जर काम बरें जायत जाल्यार नक्कीच ताका वेगळी दिशा हाऊसिंग बोर्डा परत मेळटली अशें म्हाका दिसता. जी बिल्डींग मडगांवां करपाक जाय ती करपाकूच जाय आनी त्या खातीर तो जो प्रयत्न आसा तो हाऊसिंग बोर्ड करता. पण फाटल्या दिसांनी काबरालांनी एक मागणी केली की ओपन स्पेसीस जो हाऊसिंग बोर्डाचे आसा त्यो पंचायतीक दिवच्यो बाबा. तें चल्लां तो खातीर जे रुल्स इम्प्लिमेंट करपाक जाय ते रुल्स इम्प्लिमेंट करून हाऊसिंग बोर्ड तेचे डिसिजन घेवन ते गोश्टी करतले. कारण टावन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंटाचो रूल इज व्हेरी क्लियर. एकदां जशें प्लॉट डेवलप जाले की ती सगळी जागा ती सोसायटी आनी पंचायत अशा लोकां कडेन दिवप. त्या प्रमाणे हो रूल हो सगळ्यांक लागता आनी त्या खातीर तो ध्येय आनी धोरण दवरून हाऊसिंग बोर्ड काम करता. सर अनेक म्हणजे तुम्ही जायती वर्ष PWD मिनिस्टर म्हणून काम केलं आणि सध्याची जी रोड कंडिशन हा पळयता जाल्यार कितें सांगपाक सोदता? तुफान पावस पडिल्ल्या कारणान ह्यो सगळ्यो गोश्टी जाल्या. हांव कोणाक ब्लेम करचे पेक्षा कालची गोश्ट सांगता. काल आनी आज पाणी भरपूर सुटला आणि 15 दीस पावस पडिल्ल्या कारणान जी 100-150 वर्सांची झाडां आसा ती झाडां जी सुकिल्लीं आसता तातूंत उदक भरून ती फुगल्या आनी त्या खातीर पावस आयले बरोबर झाडां पडटा आनी आमचें भरपूर नुकसान जाता. घराचें नुकसान जाता, वायरीचें नुकसान जाता, खांब्याचें नुकसान जाता. आनी काल पावस नासतना जवळ जवळ आमकां 15 ते 20 कडेन झाडां पडून आमचें इलेक्ट्रीक नुकसान जालां. तशीच गजाल पब्लीक वर्क्स डिपार्टमेंटाची. पण रस्त्याची गजाल म्हणटा रस्ते ताजेर हांव कांय उलयना. इतलेंच हांव म्हणटा भरपूर पावस पडला आनी त्या खातीर ह्यो गोश्टी जाल्या. शेवट सॅच्युरेटेड सॉयल जाली की तो प्रॉब्लेम प्रत्येक कडेन जाता. सॅच्युरेटेड सॉयल जी आसता ती तूं आशिल्ल्या कारणान पण तुम्ही जेन्ना मिनिस्टर असले तेन्ना इतले नसलेले न्हू. ताजेर हांव कांय उलयना. ताका मेंटेनन्स पिरियड आसा आनी त्या मेंटेनन्स पिरियडान ज्यो गोश्टी जाता जुवारी मारलेली आसा त्यो तांकां काम करपाक ते जबाबदार. आणि जेट पॅचर सुद्धा सर नवीन हाडलेले फाटले मिनिस्टर. जेट पॅचर काम चालू आसता. पण तुमकां सरप्रायज दिसला की नेवा जुवारी ब्रिज आनी ताका इतल्या बेगान खड्डे? हांव इतलेंच सांगता इट इज अंडर मेंटेनन्स. नेक्स्ट 2 years ताजें मेंटेनन्स जाता आनी ती जी पर्टिक्युलर कंपनी आसा ती ते मेंटेनन्स खड्डे पडप.